नगरसेवक तटस्थ राहिले। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक सुरू आहे। या सर्व ठिकाणी शांततेत मतदान सुरू असून राज्यात सकाळी 9:30 वाजेपर्यंत 8% मतदान झालं आहे। प्रत्येकाच्या मतदान करण्यामुळे लोकशाही मजबूत होते, त्यामुळे वेळ काढून मतदान करा आणि लोकशाहीचा अधिकार बजावून आपली जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार विशाल पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री भरत गोगावले यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीत 7438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून 2,08,20,702 मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत। मतमोजणी 9 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता सुरू होईल। वैकुंठ